हे गायज, गुड मॉर्निंग. कसे आहात? श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. आज मी करणार होते स्किन केअर, जे मी तुमच्यासोबत शेअर करायचा विचार केला. मला व्हिडिओ वगैरे काढायला खूप आवडतं. मी काही दिवसांपूर्वीच ब्लॉग वगैरे काढायचं स्टार्ट केलं आहे. माझे तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात ते मला नक्की सांगा. डान्सचे, स्किन केअरचे, ब्लॉगचे वगैरे वगैरे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी तसेच काढायचा प्रयत्न करेल. इथे मी सर्वात आधी फेस वॉश करणार आहे. मी हिमालयाचंच फेस वॉश यूज करते, नीमचं, जेणेकरून पिंपल, डाग वगैरे जे असतील ते रिमूव्ह होतात. सो त्याच्यानंतर मी स्क्रब करत आहे. एवरूजचं स्क्रब घेतलं आहे मी इथे. त्या व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड जे आपल्या चेहऱ्यावरती असतील ते रिमूव्ह करायचं काम करतं. व्यवस्थित इथे स्क्रब केल्यानंतरनं मी तुम्हाला आणखीन एक सांगते. मी रोज कामाला जाते, त्यानंतरनं सन वगैरे, धूळ वगैरे ह्याने त्याने आपली स्किन खूप डॅमेज होते आणि स्क्रब खूप महत्त्वाचा आहे. आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही पण स्क्रब करत जावा नक्की. मी आधी खूप कॉस्टली वगैरे प्रोडक्ट यूज करायचे, पण त्याच्याने मला काहीच इफेक्ट नव्हता पडला. उलट आणखीन स्किन खराब होत चालली होती. आणि अजून एक, मला एखादी चांगली सनस्क्रीन कुणाला माहीत असेल तर सजेस्ट करा. माझी स्किन इथे सेन्सिटिव्ह आणि ड्राय आहे. सो मी इथे व्यवस्थित आधी अप्लाय केलं आहे. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिट खूप चांगला मसाज करणार आहे. मसाज केल्यानंतर व्यवस्थित वॉश करणार आहे. त्यानंतर मी अजून एक फेस पॅक आहे जे मी घरीच बनवले आहेत. 2 इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत, दही आणि बेसन. ह्या 2 गोष्टी मिक्स करून चेहऱ्याला अप्लाय करणार आहे. त्यात तुम्ही हनी पण ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी 2च गोष्टी यूज करणार आहे. सर्वात आधी ह्याला व्यवस्थित अप्लाय करून व्यवस्थित वॉश करून घ्या. त्यानंतरनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा फेस पॅक आहे जो मी अप्लाय करणार आहे. याला व्यवस्थित प्रकारे तुम्ही अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर 10 मिनिट असं सुकण्यासाठी राहू द्या. सुकून झाल्यानंतरनं त्यानंतर आधी चेक करा की माझा चेहरा कसा वाटतो आहे, टॅन वगैरे रिमूव्ह झाला आहे का. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे हे फेस पॅक आहे मी जे यूज करणार आहे ते यूज केलेलं आहे. आणि तुम्ही पण यूज करा नक्की. तुम्हाला रिझल्ट कसा वाटला ह्याचा ते नक्की सांगा मला. त्यानंतरनं व्यवस्थित अप्लाय करून झाल्यानंतरनं मी ह्याला 10 मिनिट सुकून दिलं आहे. त्याच्यानंतरनं ह्याला वॉश करणार आहे. वॉश करण्याच्या आधी मी तुम्हाला आणखीन एक सांगते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कोणता ब्लॉग बघायला आवडेल हे पण मला नक्की सांगा. शेअर करा तुमच्या मित्रांना, लाईक करायला सांगा. ओके.